कालच्या पिरियडला आपण वर्णविचार पाहताना अ या अक्षरापासून तर न या अक्षरापर्यंतचे जेवढे अक्षर आहेत त्या सगळ्या अक्षरांना वर्ण म्हणतात आणि वर्ण हे मराठी भाषेमध्ये 50 आहेत। वर्णाचे प्रकार आपण पाहिले। वर्णाच्या प्रकारामध्ये स्वर, स्वरादी, व्यंजन यांचा समावेश होतो। आता काल आपण स्वर कोणाला म्हणायचं, स्वराचे प्रकार किती, संयुक्त स्वर कोणते, त्यानंतर व्यंजन कोणते, व्यंजनाला उच्चार स्थाने आपण पाहिली, व्यंजनाचे प्रकार पाहिले। पण आपण प्रत्यक्षात वर्णाचे उत्तर स्थाने आपण पाहणार आहोत। तर पहिल्या नंबरला कंठे वर्ण, कंठे। आता कंठे या वर्णगटामध्ये कोणकोणते वर्णाक्षर येतात आणि त्याला का कंठे म्हणायचं, तर कंठस्थानापासून उच्चार होणाऱ्या वर्णांना कंठे असे म्हटले जाते। उदाहरणामध्ये कंठ, कंठस्थानापासून उच्चार होणारे वर्ण। उदाहरण आ, क वर्गातील सर्व वर्णे, वर्णाक्षर ह आणि विसर्ग। कंठे या प्रकारामध्ये ज्या वर्णाचा उच्चार कंठस्थानापासून होतो त्या वर्णांना कंठे असे वर्ण म्हणतात। त्यामध्ये आ, क वर्गातील क, ख, ग, घ, अंग आणि ह, त्यानंतर विसर्ग म्हणजे आ या वर्णाचा समावेश होतो। त्यानंतर दुसरा वर्ण पाहायचा आहे आपल्याला तालव्य। तालव्य, तालु स्थानापासून उच्चार होणारे वर्ण, तालु स्थानापासून उच्चार होणारे वर्ण। ई, मोठी ई, च वर्ग, ये आणि शाळेचा स। तालव्य या प्रकारात तालु स्थानापासून उच्चार होणाऱ्या वर्णांचा समावेश होतो। त्यामध्ये ई, मोठे ई, च वर्ग म्हणजे च, छ, ज, झ, इ, ये आणि शाळेचा स या वर्णांचा समावेश होतो। नंबर 3 दंत तालव्य। दंत तालव्य, दंत तालव्य म्हणजे दंत व तालु, दंत व तालु या दोन्ही स्थानापासून, या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण, उच्चार होणारे वर्ण। उदाहरण च, छ, ज आणि झ। चौथा वर्ण आहे वर्णाचा प्रकार मूर्धन्य।
मूर्धा स्थानापासून मूर्धा स्थानापासून मूर्धा स्थानापासून उच्चार होणारे वर्ण उच्चार होणारे वर्ण या मूर्धन्य या गटामध्ये ऋ ट वर्ग र श आणि अळ या वर्णांचा समावेश होतो. मूर्धन्य या प्रकारात मूर्धन्य कोणाला म्हणायचं तर मूर्धा स्थानापासून उच्चार होणारे वर्ण अशी आपल्याला साधी आणि सोपी त्याची व्याख्या करता येतो. त्या गटामध्ये ऋषी ऋ ट वर्गातील सर्व वर्ण रताचा र षट्कोंश आणि ळ या वर्णांचा समावेश होतो. त्यानंतर पाचवा गट आहे दंते दंते दंत स्थानापासून उच्चार होणारे वर्ण दंत स्थानापासून उच्चार होणारे वर्ण लू त वर्ग ल आणि स. दंते दंते या प्रकारात दंत स्थानापासून ज्या वर्णाचा उच्चार केला जातो त्या वर्णांना दंते वर्ण असे म्हणतात. अशी साधी आणि सोपी सरळ व्याख्या आपल्याला व्याकरणामध्ये करता येतो. या प्रकारामध्ये लू त वर्गातील सर्व वर्णे त थ द ध न ल आणि स या वर्णांचा समावेश होतो. यानंतर आपण सहावा वर्ण प्रकार बघणार आहोत. ओष्ठे ओष्ठ स्थानापासून उच्चार होणारे वर्ण ओष्ठ स्थानापासून उच्चार होणारे वर्ण उ मोठा उ प वर्ग. ओष्ठे सहावा प्रकार आहे. वर्णाच्या ओष्ठास्थानातील सहावा प्रकार ओष्ठे आहे. ओष्ठे याचा अर्थ ओष्ठे स्थानापासून उच्चार होणारे वर्ग म्हणजे जेथे ओठांचा समावेश होतो. बोलताना किंवा ज्या वर्णाचा उच्चार करताना ओठांचा समावेश होतो त्या वर्णांना ओष्ठे वर्णे म्हणतात. आता ओष्ठे वर्णे कोणते आहेत तर लहान ओ मोठा ओ प वर्गातील सर्व वर्णे प फ ब भ आणि म. त्यानंतर वर्णाच्या सातव्या प्रकारामध्ये आहे अनुनासिके. अनुनासिके नासिका स्थानापासून उच्चार होणारे वर्ण नासिका स्थानापासून उच्चार होणारे वर्ण. उदाहरणार्थ अंग
इय, बाणाचा न, नळाचा न आणि म. वर्णाचे प्रकार पाहताना कठोर, मृदू आणि पाचवं व्यंजन जे आहे ते अनुनासिक असतो आणि म्हणून अनुनासिक म्हणजे ज्या वर्णाचा उच्चार करताना नाकाचा वापर केला जातो त्यावेळेला नासिका म्हणजेच नाक, तर ज्या वर्णाचा उच्चार करताना नाकाचा वापर केला जातो त्या वर्णांना अनुनासिके असं नाव देण्यात आलेलं आहे. या अनुनासिके या गटामध्ये अंग, चांगले लिहू आपण, अंग, इय, न, न आणि म. त्यानंतर कंठ तालव्ये, आठवा प्रकार कंठ तालव्ये. कंठ तालव्ये या प्रकारात कंठ आणि तालू, कंठ आणि तालू या दोन्ही स्थानापासून कंठ आणि तालू या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण, उदाहरणामध्ये ए आणि ऐ हे दोनच वर्ण आहेत जे कंठ तालव्य आहे, म्हणजे त्याचा उच्चार करताना कंठाचा आणि टाळूचा उपयोग होतो. त्या वर्णांना कंठ तालव्य म्हणतात. त्या गटामध्ये ये आणि ऐ, ज्याला आपण संयुक्त स्वरामध्ये गणना केली होती, हे संयुक्त स्वर हे कंठ तालव्य व्यंजनामध्ये समावेश होतो, वर्णामध्ये समावेश होतो. त्याच्यानंतर कंठोष्टे, कंठ आणि ओठ, कंठ आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण, कंठ आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण त्याला म्हणतात कंठोष्टे. त्यामध्ये दोनच वर्ण आहेत, ते म्हणजे ओ आणि औ, त्यानंतर शेवटचा प्रकार आणि 10वा प्रकार आहे दंतोष्टे. दंत आणि ओठ, दंत आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणारे वर्ण, दंतोष्टे. दंत आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होणाऱ्या वर्णांना दंतोष्टे वर्ण असे म्हणतात आणि या दंतोष्टे वर्णामध्ये केवळ आणि केवळ व हा एकच वर्णाचा समावेश करण्यात आलेला आहे. आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, अतिशय महत्त्वाचा आणि सोपा भाग म्हणून दंतोष्टे या वर्ण प्रकारात दंत आणि ओठ या दोन्ही स्थानापासून उच्चार होतो
आणि या गटामध्ये फक्त एकच वर्णाचा समावेश आहे आणि तो म्हणजे व हा वर्ण। याच्यावर आपल्याला प्रश्न जर विचारण्यात आले तर प्रश्न कसे तयार करायचे की ओष्ठ गटामध्ये कोणत्या कोणत्या वर्णाचा समावेश होतो किंवा अंग य न न म हे या वर्णांना कोणते वर्ण म्हणतात व या वर्णाला कोणते वर्णाचे नाव आहे, कोणत्या वर्णाचे नाव आहे, अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारू शकतात आणि आपल्याला ही बेसिक माहिती वर्गात आपल्या कानावर जाणे गरजेचं आहे। तर वर्णाचे उच्चारस्थाने कशा प्रकारचे आहेत हे आपण बघितलेलं आहे। आता वर्णाचे उच्चारस्थान झाल्याच्या नंतर आपण बाराखडीकडे वळूया, कारण 2009च्या शासन निर्णयान्वये 12 स्वरांमध्ये 2 स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या 2 स्वरांचा समावेश करण्यात आला त्यामुळे 14 स्वर निर्माण झाले। 14 स्वर निर्माण झाले तर मग बाराखडी लिहिताना कशी लिहायची याबद्दल आपल्याला संभ्रम निर्माण होतो किंवा मग बाराखडी लिहिताना तिला आपण 16 कडे लिहायची का, मग 14 कडे कशी, असे सारे प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतात। तर आपण प्रथम स्वर ज्या 2 स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे त्या 2 स्वरासकट आपण स्वर आणि स्वरादी बघूया। तर स्वर जर पाहिले तर कालही आपण याविषयी माहिती ओ आ ई मोठी ई लहान ऊ मोठा ऊ लहान ऊ मोठा ऊ रू लू ए ऐ ओ आ औ आणि आ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16। तर हे स्वर आहेत आपले। या स्वरामध्ये आणि आ या 2 स्वरांना आपण स्वरादी म्हणतो। तर आता बाराखडी प्रचलित बाराखडी प्रचलित बाराखडीमध्ये आपण लू हा स्वर जो आहे आणि लू हा स्वर जो आहे या रू आणि लू या 2 स्वरांचा समावेश प्रचलित बाराखडीत करत नव्हतो आणि त्यामुळे आपल्याला बाराखडी तयार होत होती। आपण करूया पहिले प्रचलित बाराखडीतील स्वर कोणते कोणते प्रचलित बाराखडी स्वर होते अ आ ई मोठी ई ऊ मोठा ऊ ए ऐरण ऐ ओ औ आणि आ। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 ही झाली आपली प्रचलित जुनी बाराखडी। आता आपण क वर्गापासून क या वर्गाची बाराखडी करूया। क का की ऊ पू के कै को कौ कम आणि का। क का की कू पू के कै को कौ कम का। 1 2 3
7 8 9 10 11 12 या प्रचलित बाराखडीमध्ये रू आणि लू या स्वरांचा लोप करण्यात आला आणि दोन स्वराधी जोडण्यात आले. त्यामुळे आपल्याला 14 स्वर म्हणजे दोन स्वराधीला धरून 14 स्वर असताना आपण फक्त 12 स्वरांचा 10 स्वर आणि 2 स्वराधीचा वापर करून आपण बाराखडी प्रचलित लिहित होतो. आता शास्त्रीय बाराखडी शास्त्रीय बाराखडी शास्त्रीय बाराखडी ही संस्कृत मधून घेतलेली आहे. संस्कृत मराठी भाषेचा उगम हा संस्कृत मधून झालेला आहे आणि त्यामुळे शास्त्रीय बाराखडी ही संस्कृत मधून घेतली आहे. आता जेव्हा शास्त्रीय बाराखडी लिहितो तेव्हा शास्त्रीय बाराखडी आणि आ या दोन स्वराधीला सोडल्या जाते आणि रू आणि लू लिहिला जातो. त्यामुळे ही पुन्हा बाराखडी तयार होते. शास्त्रीय बाराखडीमध्ये रू आणि लू या दोन स्वरांना धरायचं आणि आणि आ या दोन स्वराधींना सोडायचं. त्याला म्हणतात शास्त्रीय बाराखडी. आता आपण कची बाराखडी क का की उ कु क्रू क्लू क्लू मग के कै ओ कौ हे सुद्धा 12 स्वर झाले. 12 वर्ण झाले. क का की कु कु क्रू क्लू के कै को कौ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 म्हणजे या शास्त्रीय बाराखडीमध्ये रू आणि लू या दोन स्वरांना धरला जातो आणि आणि आ या दोन स्वराधींना सोडल्या जाते. म्हणून हे जुनी आपली प्रचलित बाराखडी होती आणि शास्त्रीय बाराखडी होती. आता प्रचलित 14 खडी बघायचे आहे. प्रचलित 14 खडी. आता प्रचलित 14 खडी केव्हापासून निर्माण झाली? प्रचलित 14 खडी हे 2009 च्या शासन निर्णयानुसार किंवा 2009 पासून निर्माण झाली असं आपण समजू. आता या प्रचलित 14 खडीमध्ये या आणि आ या दोन स्वरांचा समावेश करण्यात आलेला आहे. आता हे दोन स्वर जे आहे दोन स्वरे जे आहे ते इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. आता हे परभाषेतून दोन स्वर आले असल्या कारणामुळे प्रचलित बाराखडीच्या कोणत्याच स्वराच्या प्रकारामध्ये यांचा समावेश करण्यात आलेला नाही. परंतु आता आपण प्रचलित 14 खडी लिहिताना या दोन स्वरांना धरायचा आहे. आता तोच आहे या दोन स्वरांना पकडायचा आणि जुने दोन स्वर जे आहेत ज्याला आपण रू आणि लू म्हणतो हे रू आणि लू या दोन स्वरांचा समावेश फार क्वचितच आपल्या मराठीमध्ये वापर होतो. तर आपण आता प्रचलित 14 खडी लिहूया. जसा आता प्रचलित 14 खडीचे स्वर बघून घेऊ आपण. प्रचलित 14 खडीचे स्वर म्हणजे प्रचलित 14 खडीचे स्वर लिहिल्याच्या नंतर आपल्याला त्याची बाराखडी लिहिताना सोपं होईल. तर प्रचलित 14 खडीमध्ये स्वर कोणते कोणते आहेत? तर आ लहानी मोठी लहानू मोठाऊ ए ऐ ओ आ
आ. बघा आता आपण 14 स्वर झाले का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. मागे आपण पाहिलं की प्रचलित जी बाराखडी असतो त्याच्यामध्ये रू आणि लू हे दोन स्वर सोडायचे असतात आणि आणि आ हे दोन स्वरांनी पकडायचे असतात. तर आता या ठिकाणी जहा आ कसा आला, आ कसा आला हे दोन स्वर. तर जसं आपण बॅट म्हणतो, कॅट म्हणतो, तर बॅटचा उच्चार केल्यावर ॲ येते. आता इंग्रजीमधले आपण काही शब्द जसेच्या तसेच आपण उच्चारात लागतो, म्हणजे जसेच्या तसेच मराठीमध्ये उच्चार करतो आणि त्यामुळे हा स्वर आलेला आहे बॅट, कॅट, रॅट. त्याच्यानंतर आगस्ट जर म्हणायचा असेल तर आपण आगस्टच म्हणतो. तर हा आगस्टचा आगस्टचा आ अशा प्रकारचा ऑफिस म्हणतो म्हणून हा आ स्वर येतो. आता हे झाले प्रचलित 14 कडीतील स्वर. प्रचलित 14 कडीतील स्वर लिहिल्याच्या नंतर प्रचलित 14 कडे लिहिताना आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आता प्रचलित 14 कडीतील स्वर झाल्या तर प्रचलित 14 कडे लिहू आपण. प्रचलित 14 कडे लिहिताना क, का, की, को, के, क्या, कै, को, का, कौ, कम आणि कहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. अशा प्रकारे हे प्रचलित 14 कडे तयार झाले. आता प्रचलित 14 कडे तयार झाल्याना एकूणचे स्वर बघितले तर 16 होतात. सोन स्वराला पकडून मग 14 कडे कशी, तर प्रचलित 14 कडीमध्ये रू आणि लू हे दोन स्वर पकडायचे नसतात आणि आणि आ हे दोन स्वरांनी पकडायचे असतात आणि त्यामुळे 16 कडी न होता ही 14 कडीच होते. त्यामुळे तो आ आणि आ या दोन स्वरांना जर पकडलं तर पूर्ण वर्णांची संख्या 52 होते. परंतु 52 जरी असली धात असली तर हे परभाषेतून स्वर आले असल्यामुळे आ आणि आ हे दोन परभाषेतून स्वर आले असल्या कारणामुळे यांना आपल्या व्याकरणामध्ये धरण्यात आलेलं नाही. योग्य त्यावेळीच यांचा उपयोग करण्यात येत असतो आणि म्हणून एकूण वर्णांची संख्या 50च आहे, जरी काही दोन स्वर मिळाले असले तरी. त्यानंतर आता शास्त्रीय 14 कडी बघू. म्हणून आता शास्त्रीय 14 कडी बघण्याच्या आधी प्रचलित 14 कडी कशा प्रकारचे अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे प्रचलित 14 कडीचा. कारण प्रचलित 14 कडी लिहिताना आ आणि आ या दोन स्वरांचा वापर करून रू आणि लू या दोन स्वरांना लुप्त करायचा असतो आणि कम आणि का म्हणजे दोन स्वरांचा उपयोग करायचा असतो. तर म्हणून प्रचलित 14 कडे लिहिताना हे 16 कडे लिहायची नाही. तर आता आपल्या याच्यावर लक्षात आलं असेल प्रचलित 12 कडे, शास्त्रीय 12 कडे, प्रचलित 14 कडे आणि शास्त्रीय 14 कडे. आता शास्त्रीय 14 कडे लिहिताना शास्त्रीय 14 कडी. शास्त्रीय 14 कडीमध्ये स्वर बघून घेऊ पहिला आपण. स्वर जर माहित असले म्हणजे आपल्याला 14 कडे लिहिताना अडचण येत नाही. अ, आ, लहानी, मोठी, उ, मोठा उ, ए, आ, ए, ओ, आ,
ओ औ सॉरी इथे रू आणि लू या दोन स्वरांचा समावेश करावा लागतो. हे लिहिण्याच्या आधी रू आणि लू, मग त्याच्यानंतर ये ऐ ओ आणि औ. आता 14 झालेला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. आता बरोबर आहे. तर शास्त्रीय 14 कडे लिहिताना आणि आ या दोन स्वरांचा लोप करावा लागतो. आणि म्हणून आता आपण शास्त्रीय 14 कडे बघूया. जसं उदाहरण आता मी ख वर्ण येतो. ख खा बसून येतोय. ख खा खी मोठे खी खू मोठा खू. आता क्रू क्लू क्लू खे ख्या हो खा आणि खौ. ख खा खी खी खू खू क्लू क्लू खे खै खै हो खा खौ. तर शास्त्रीय 12 कडे लिहिताना शास्त्रीय 14 कडे लिहिताना 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 19 ख ख खा खी खी खू खू क्रू क्लू खे खै हो. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. पुन्हा लिहू. ख खा लहान खी मोठी खी लहान खू मोठा खू मग क्रू क्लू मग खे मग ख्या मग खै मग खो नंतर खा आणि नंतर खौ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14. म्हणजे शास्त्रीय 12 कडीमध्ये रू आणि लू या दोन स्वरांचा समावेश करण्यात येतो. शास्त्रीय 14 कडीमध्ये रू आणि लू या दोन स्वरांचा समावेश करण्यात येतो आणि आणि आ या दोन स्वरांना सोडण्यात येतो. तर आज आपल्याला वर्णाची उच्चार कोणती, 12 कडी कशी लिहायची. आधी पहिले 12 कडी होती, त्यानंतर 14 कडी. 12 कडी लिहिताना प्रचलित 12 कडी, शास्त्रीय 12 कडी, 14 कडी लिहिताना प्रचलित 14 कडी आणि शास्त्रीय 14 कडी. या 14 लेखन करताना या गोष्टीचा जर आपण वापर केला तर आपल्याला निश्चितच कोणत्याही प्रकारची शंका राहणार नाही. आणि शास्त्रीय 14 कडी कशी लिहायची, प्रचलित 14 कडी कशी लिहायची. आपल्याला प्रचलितच 14 कडी विद्यार्थ्यांना शिकवायची असतो. मुलांना प्रचलितच 14 कडी समजली पाहिजे, परंतु त्यांना हे समजलं पाहिजे
की शास्त्रीय 14 कडी कशी, मग 2 स्वराजीला धरलं तर 16 होतात, मग 16 आहे तर मग 16 कडी लिहायची का, असा संभ्रम निर्माण झाला नाही पाहिजे. त्यांच्या मनातली जे कॉन्सेप्ट आहे ती क्लिअर झाली पाहिजे, यासाठी या बेसिक स्ट्रक्चरला आपण आज पाहिलेला आहे. तर या ठिकाणी वर्णाचे प्रकार, वर्ण विचार, वर्णाचे उच्चार स्थाने, किती वर्ण आहे, किती स्वर आहे, किती स्वरादी आहे, वर्णाचे प्रकार कोणते, या सगळ्याची इत्थंभूत आपण माहिती पाहिली. ही माहिती आपल्यासाठी फार उपयोगी आहे. पुढच्या प्लेटला नवीन विषयासह पुन्हा भेटूया. धन्यवाद.